तर मित्रांनो, आज आपण चंद्रकांती फार्म्सवर आलेलो होतो. तर पार्ट 1 मध्ये आपण बघितलं की बाबा सुरुवातीला प्लांटेशन कसं केलं पाहिजे आणि त्यातून हार्वेस्टिंग कशी असते, बेसल डोस कसं असतं, यांचं ऑटोमायझेशन सिस्टीम बघितली. परत आपण बेदाण्याची जी प्रोसेसिंग असते ते पण बघितली. आता बेदाण्याची पुढची प्रोसेसिंग कशी असते ते पार्ट 2 मध्ये बघून घेऊया. तर चला जाऊया आपण आता आणि पुढची प्रोसेसिंग कशी असते ते बघून घेऊया. चला. तर मित्रांनो, बेदाण्यावरची कशी प्रोसेसिंग असते नेमकी, त्याला मशिनरी कोणकोणते लागतात आणि त्यातनं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर माल कसा असतो नेमकं आणि कशी प्रोसेसिंग होती बघून घेऊया. तर चला या आता आपण जो रॅकवरती जो पाहिला होता बेदाना हां. प्रोसेसिंग केल्यानंतर द्राक्ष वाळवण्यासाठी जे आपण ठेवले होते त्याच्यानंतर तिथं 10 ते 12 दिवसानंतर माल वाळल्यानंतर बेदाना अशा पद्धतीने सुकलेला असतो. पण शेतातून ज्यावेळेस माल हार्वेस्ट होऊन येतो त्यावेळेस ही काडी सहित घडाची काडी असतील, देठा असतील, असं सगळं एकत्रित असतं. कचरा वगैरे प्लस काडी कचरा ह्याच्यावरती असणारी धूळ वगैरे असते. तर ह्याला आपण माल शेतकऱ्याकडून किंवा आपल्या रॅकवरून माल वाळून आल्यानंतर पहिला इथं ठेवला जातो. वॉशिंग ह्याच्यामध्ये पहिली प्रक्रिया आपण काय करतो, वॉशिंग करण्याचं काम करतो. हा माल आलेला आहे ते पूर्ण ह्या वॉशिंग लाईनला घेतला जातो. त्याच्यामध्ये इथं माल समोर लोड होतो. समोर झालेला लोड झालेला माल आहे तो इथं वर येतो आणि कन्व्हेअर बेल्ट मधून माल वर येतो. आपण आता चालू करून थोड्या वेळात बघूया. त्याच्यानंतर हे जे आहे हे शुद्ध पाण्यामध्ये माल एकदम चांगल्या पद्धतीने धुला जातो. कुठल्याही पद्धतीचं केमिकल किंवा काही वापरलं जात नाही. नैसर्गिकरित्या माल चांगल्या पद्धतीने स्वच्छ पाण्यामध्ये ऑटोमॅटिक ह्याच्यामध्ये वॉश केला जातो. स्वच्छ पाणी आहे, फक्त कुठल्याही पद्धतीचं केमिकल आम्ही वापरत नाही. ग्राहकाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आणि स्टँडर्डाइज प्रॅक्टिसेस FSIच्या नॉर्म प्रमाणे जे काही प्रॅक्टिसेस आहेत, आमचा पूर्ण प्लांट जर बघितला तर पूर्ण स्टेनलेस स्टीलचा हा प्लांट आहे. पूर्ण SS मेक FSI स्टँडर्डचा प्लांट आहे. त्याच्यामध्ये पूर्ण वॉशिंग केली जाते सगळी. वॉशिंग केल्यानंतर माल इकडं आता सध्या थोडंसं क्लिनिंगचं काम चालू आहे. याच्यानंतर हे पूर्ण माल समोर येतो. हे माल भिजला जातो. मालामध्ये पाणी असतं तर ते पाणी काढण्याचं काम हे ऑटोमॅटिक स्पिनर्स आहे. पुढं मॉइश्चर ह्याच्यामधलं काढलं जातं. एक्स्ट्राचं जे पाणी आहे कसं नेमकं चालतंय मशीन. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, ऑटोमॅटिक ह्याच्यामध्ये मशीनची सिस्टीम आहे. माल भिजल्यानंतर तो माल हे समोर ऑटोमॅटिक वर प्रोग्राम थ्रू वर येतो. हा स्पिनर आहे. पहिलं मॅन्युअली हे काम व्हायचं, आता हे ऑटोमॅटिक स्पिनर्स आहेत. ऑटोमॅटिक तेवढ्याच क्वांटिटीमध्ये माल याच्यामध्ये पडतो. ते पूर्ण स्पिन केलं जातं आणि सेंट्रिफ्युगल स्पिन झाल्यानंतर त्याच्यातून पाणी सगळं बाजूला फेकलं जातं, बाहेर निघून जातं. आणि जो वाळलेला माल आहे ज्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं, पण ते वाळलेला माल समोर क्रेटमध्ये येतो. इकडं हा क्रेटमध्ये माल आहे, तर ट्रेमधून माल जमा होतो आणि बाहेर पाठीमागं तिकडं आपण त्याला फ्युमिगेशन सुकण्यासाठी बाहेर नेतो. डायरेक्ट सनलाईटमध्ये सुकवलं जातं. ते किती दिवस सुकवलं जातं ते एक सकाळी जर आपण टाकलं 10-11 टेम्परेचर कसं ह्या हिशोबानं 3 तास ते 5 तासाचं ऊन त्याला द्यायला लागतं. आणि मग ते तिथून वाळून मग पुन्हा दुसऱ्या दिवशी क्लिनिंग लाईनला येतं माल अशा पद्धतीने. आणि इथनं पुढची प्रोसेसिंग अजून इकडे मशिनरी आहे. इकडून हे मशिनरी आहेत. परत ही आहे क्लिनिंग लाईन आहे इकडची. हे पण बघूया आपण त्याच्यामध्ये. तिथलं वॉशिंग युनिट झाल्यानंतर त्याच्या पुढची प्रोसेसिंग काय असते. वॉशिंगचं काम झाल्यानंतर आपल्याला एक दिवस आपण त्याला फ्युमिगेशन केल्यानंतर उन्हामध्ये वाळवलेला असतं. तो वाळलेला माल बाहेरचा आहे तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी थंड झाल्यानंतर इथं क्लिनिंग लाईनला आणला जातो. क्लिनिंग लाईन आणि कलर सॉर्टिंग लाईन असं थोडं म्हणलं तर चालेल. याला आपण इथं आलेला माल आहे तो डायरेक्ट ह्याच्यामध्ये इनपुटला हॉपरमध्ये देतो. त्यानंतर कन्व्हेअर थ्रू आपल्या काडी मशीनला जातं. काडी मशीनमध्ये काय होतात, मोठी काडी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी काढली जाते. या ठिकाणाहून जी मोठी काडी आहेत, घडाची जी देठं आहेत ती इथून बाजूला निघतात आणि मग पुढच्या साईडला छोटी काडी देठं वगैरे जी आहेत अशी छोटी काडी जी आहे, बारीक छोटी काडी जी असते ती समोरच्या साईडला हवेच्या माध्यमातून इथं उचलली जाते. आणि क्लीन असणारा माल जो देठं वगैरे निघालेला माल जो आहे तो समोर काडी मशीनमधून इथं समोर येतो. हा समोर आलेला मशीन कन्व्हेअर बेल्ट थ्रू कलर सॉर्टिंग मशीनला जातो, ज्याला आपण नेटिंग मशीनही म्हणतात थोडक्यात. कलर सॉर्टिंग मशीनला जातं. किती नमुने जे असतात त्यात कलर सॉर्टिंग मशीनमध्ये हे आमचं लेटेस्ट मशीन आहे. DCM मशीन म्हणजे कलर सॉर्टिंग म्हणजे कलर कॅमेरा असणारा अशा पद्धतीचं अत्याधुनिक मशीन आहे. एकाच वेळेस माल इनपुट दिल्यानंतर चांगल्या क्वालिटीचा ॲक्सेप्टेड माल 3 ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिक डिवाइड होतो. पहिला चांगला माल आहे तो समोर सायझरवर येतो. सायझरवर म्हणजे इथं परत साईज ग्रेडिंग केली जाते मालाची. म्हणजे साईज थ्रू वेगवेगळं. हो, ह्याच्यात 2 पद्धती आहेत. एक तर आहे कलर सॉर्टिंग, म्हणजे कलर वाईज पिवळा काळा मनुका वेगळा केला जातो. आणि दुसरा मुद्दा लहान आणि मोठा म्हणजे सायझिंग ज्याला आपण म्हणतो. 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर साईजमध्ये सुद्धा 3 ग्रेड निघतात. कलरमध्ये सुद्धा 3 ग्रेड निघतात. म्हणजे प्रत्येक कलरमध्ये माल एकदम पाठीमागून आला तर शेतकऱ्याचे 3 लॉट पडतात. समोर 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर. 1 नंबरचा माल समोर येतो सायझिंगला, 2 नंबर आणि 3 नंबर पाठीमागे जातो कलर वाईज. अशा पद्धतीची ही इंटिग्रेटेड मशीन आहे. एकाच वेळेस शेतकऱ्याचा फुल फिनिश माल निघतो आणि तो तयार झालेला जो माल आहे तो समोर अशा पद्धतीचं हे पॅकेजिंग असतं. बॉक्स पॅकेजिंग असतं. एकदम नीट अँड क्लीन बॉक्सेस असतात. त्याच्यामध्ये हे चांगल्या क्वालिटीचं पॉलिथिन, हे चांगल्या क्वालिटीचे बॉक्सेस सगळं वापरले जातात. आणि 15 किलोचं पॅकेजिंग 15 किलोचं पॅकेजिंग असतं. हे शेतकरी लेवलवरती हे पॅकेजिंग होतं 15 किलोचं. आणि हे तयार झाल्यानंतर आपण शेतकऱ्याला कोल्ड स्टोरेजची सुद्धा फॅसिलिटी देतो. आपल्या कोल्ड स्टोरेजमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं टेम्परेचर मेंटेन केलं जातं आणि ठेवायची व्यवस्था आहे.
आणि शेतकऱ्याला माल ठेवल्यापासून म्हणजे आता आमची संकल्पना अशी आहे चंद्रकांती फार्मची की शेतकऱ्याने माल तिथून रॅकवरून झाडून दिला. इव्हन आम्ही शेतकऱ्यांना गाडीची सुद्धा उपलब्धता करतो. हे रॅक क्रेट सुद्धा आम्ही त्यांना देतो. तिथून त्यांनी माल रॅकवरून झाडून पाठवला का त्यांची विक्रीपर्यंतची व्यवस्था आम्ही केलेली सगळे केलेली आहे. मार्केटला माल तुमचा विक्रीला लावायचा असू द्या, स्वतः सुद्धा आम्ही खरेदी करतो. या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला एका ठिकाणी उपलब्ध होत आहेत. असं आता सर्वात महत्त्वाचा विचार झाला तर हे शेडचं स्ट्रक्चर किती बाय कितीचं आहे? हे आमचा प्रोजेक्ट आहे तो इंटिग्रेटेड प्रोजेक्ट आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा एक तर सगळ्यात महत्त्वाचा विषय बेदाणा अत्याधुनिक बेदाणा प्रक्रिया उद्योग आहे. दुसरा मुद्दा कोल्ड स्टोरेजची फॅसिलिटी आहे. कोल्ड स्टोरेजमध्ये आपल्याकडे 1000 मेट्रिक टन बेदाणा स्टोरेज कॅपॅसिटी आहे. त्याचबरोबरीनं 50 कंटेनर फ्रेश फ्रूट स्टोरेजची कॅपॅसिटी आहे. म्हणजे द्राक्ष स्टोरेज फ्रेश फ्रूटसाठीचं 0 डिग्रीचं स्टोरेज आहे. आणि तिसरा उद्योग आहे आमचं एक्सपोर्ट पॅक हाऊस आहे आमच्याकडे. म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल शेतकऱ्याच्या लेवलवरून आल्यानंतर त्याचं सगळं प्रोसेसिंग पॅकेजिंग प्रिकुलिंग होऊन तो कंटेनर लोडिंगची पण फॅसिलिटी आहे. असा इंटिग्रेटेड प्रोजेक्ट आहे आमचा. सगळा प्रोजेक्ट जवळजवळ 6 कोटी गुंतवणुकीचा हा प्रोजेक्ट आहे. 2021-22 पासून हा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे. त्या पद्धतीने हे काम चालतंय आज. ठीक. तर आता डेली इथं किती नेमकं प्रोसेसिंग होते पूर्ण मालावर? आपल्या प्लांटची प्रोसेसिंग कॅपॅसिटी जी आहे, वॉशिंग लाईनची कॅपॅसिटी आहे ती 2 मेट्रिक टन प्रति तासाला आहे. हां, आणि क्लिनिंग लाईन जी आहे आपली ती 3 टन प्रति तासाला प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे. डेली बेसिसवर आमचं 8 ते 10 टन प्रोडक्शन होतं. पीक स्टेजला 15 टनापर्यंत सुद्धा जातं. पण सरासरी 8 ते 10 टन प्रतिदिन आपलं प्रोसेसिंग होतं. आणि शेतकऱ्याला करायचं म्हणलं तर? आणि शेतकऱ्याला जर प्रोसेसिंग फॅसिलिटी द्यायची झाली, आता ही ॲक्च्युली प्रोसेसिंग आपल्या जिल्ह्यामधलं पहिलेच असं अत्याधुनिक युनिट आहे जे व्यापारी लाईनला किंवा तिथून पुढं चालणाऱ्या अशा पद्धतीची फॅसिलिटी आम्ही शेतकरी लेवलवर उपलब्ध करून दिलेली आहे. शेतकऱ्याला याचं साधारण 3 रुपये वॉशिंगचे दर आहेत प्रति किलो बेदाण्यासाठी आणि 4 रुपये क्लिनिंग आणि नेटिंगचे आहेत. इंटिग्रेटेड मिळून 7 रुपये प्रति किलो बेदाण्यासाठी आम्ही शेतकऱ्याला चार्ज करतो. शेतकऱ्यांनी माल तिथून आणून पोच करायचा आपल्या जागेवरती. त्याचं प्रोसेसिंग सगळी करून तयार केला जातो आणि बॉक्सचं पॅकेजिंग मटेरियलचं वेगळं असतं. 7 रुपये ही प्रोडक्शन प्रोसेसिंगची मजुरी आहे. आणि बॉक्स जी आहे साधारण बॉक्स पट्टी आणि ही सगळी पॉलिथिन पॅकेजिंग ही साधारण 50 रुपये प्रति बॉक्सला खर्च येतो 15 किलोच्या. एवढं साधारण कॉस्टिंग आहे. 15 किलो माल बसतो. 15 किलो माल त्याच्यामध्ये बसतो. ठीक. आणि शेडचं स्ट्रक्चर बद्दल? शेडचं स्ट्रक्चर असं आहे की शेड हे साधारण आपलं 160 फूट बाय 80 फूट आहे. म्हणजे 13,000 स्क्वेअर फुटाच्या आसपास याचं क्षेत्रफळ आहे. 3 फ्लोअरमध्ये स्टोरेज आहे. बेसमेंट आहे, मधला फ्लोअर आहे आणि वरती आहे. असे लोकेशनला वेगवेगळं आहे. आपल्याला ड्राइंग प्रोसेसिंग बघायची म्हणजे तर भेटेल का आपल्याला बघायला? ड्राइंग प्रोसेस हां, ड्राइंगचं फॅसिलिटी आपल्याकडे बाहेर आहे की उपलब्ध, आपण बघू शकतो माल पाठीमध्ये. आणि त्यानंतर कुलिंगसाठी? हां, कुलिंग आहे ते कोल्ड स्टोरेज खाली आहे, आपण ते पण बघूया. होय होय. चला आपण कोल्ड स्टोरेजकडे जाऊ. होय या. आता कोल्ड स्टोरेजचं सांगायचं म्हटलं तर काय सांगताल? कोल्ड स्टोरेज नेमकं कसं आहे? हां, तर आता आपली प्रोसेसिंग झाल्यानंतर सगळी शेतकऱ्याला आपण कोल्ड स्टोरेजमध्ये माल ठेवण्याची एकाच ठिकाणी फॅसिलिटी उपलब्ध करून देतो. तर तुम्हाला मी दाखवतो आमचं काय वेगळे पण आहे याच्यामध्ये. आता आपण इथं कोल्ड स्टोरेजमध्ये येतोय. सध्या ह्या सीझनची सुरुवातच आहे तर माल लोडिंगला सुरुवात झालेली आहे. या तुम्ही पाहायला माल इन्स्टंट तयार झाल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 तासामध्ये कोल्ड स्टोरेजला माल पोहोचवायची व्यवस्था आहे आपल्याकडे. जर बाहेरच्या ठिकाणी जर माल पाठवायचा म्हणतो 2-2, 3-3 दिवस शेतकऱ्याचा माल तिथं राहतो. तर आपल्याकडे इन्स्टंट म्हणजे मालाची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, माल प्रोसेस लवकरात लवकर त्याचं टेम्परेचर आला पाहिजे. म्हणजे त्याची क्वालिटी त्याचा कलर आहे तो नॅचरली मेंटेन राहतो. तर ही कोल्ड स्टोरेज मला आल्यानंतर हे बघा अशी प्रोसेस आहे. एकदम नीट अँड क्लीन, एकदम सेपरेट आणि कंट्रोलर टेम्परेचरमध्ये आपण हे ठेवण्याचा प्रयत्न करतो. ही फॅसिलिटी अशा पद्धतीने आहे. कूलिंगची मशीन आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता. आता हे शेतकऱ्यांचं नाव आहे. याच्यामध्ये मार्किंगची सिस्टीम आपण अशी पद्धतीने केलेली आहे. प्रत्येक स्टोरेजमध्ये आतमध्ये मार्किंग आहे. सॉफ्टवेअरला त्याची नोंद होते की आपल्या हे तर शेतकऱ्याचं नाव आहे, त्याची इनिशियल सगळे टाकले जातात आणि त्या लॉटमध्ये कुठला लॉट आहे, मण्याचा लॉट आहे, A1 लॉट आहे, त्याचे सगळे डिटेल ठेवले जातात आणि त्या पद्धतीने सगळा माल आतमध्ये ठेवला जातो. टेम्परेचर म्हणायचं म्हटलं तर टेम्परेचर किती राहिलं पाहिजे? हे टेम्परेचर बेदाण्याला जे स्टँडर्ड टेम्परेचर आहे 4 ते 7 डिग्रीचं टेम्परेचर लागतं याला. म्हणजे 4 ते 7 डिग्रीच्या दरम्यान ह्या माल ठेवला पाहिजे असं. आणि किती दिवस म्हणजे टेम्परेचर जर 4 ते 7 डिग्री कंटिन्यू जर मेंटेन केलं तर साधारण वर्षभर तर मालाला काही अडचण येत नाही. 1 वर्षाच्या पुढेही माल राहू शकतो. पण थोडंसं त्याचं त्याला पावडर तयार होणं, नैसर्गिक त्याची जी स्वीटनेस आहे तो थोडासा बुरशी वगैरे वाढणार नाही, पण थोडं क्वालिटी वरच्यावर डिग्रेड व्हायला चालू होते. पण 1 वर्षापर्यंत आपण गॅरंटी देतो की चांगल्या पद्धतीचा क्वालिटीचा माल राहू शकतो आपल्याकडे. आणि असं जर स्टोरेज आपल्याला उभा करायचं म्हणजे ह्याला कॉस्ट किती येऊ शकते? स्टोरेजच्या कॉस्ट आजकाल काय ती कॅपॅसिटीवरती उपलब्ध आहे. म्हणजे किती कॅपॅसिटीज आहे? ही आता आमचं कॅपॅसिटी 150 ते 200 मेट्रिक टनाचा एक चेंबर आहे. असे सगळे वेगवेगळे चेंबर म्हणून आपले 1000 मेट्रिक टनाची कॅपॅसिटी आहे. त्यामुळं तुम्ही 20 टनापासून पण बनवू शकता, 5000 मेट्रिक टनापर्यंत बनवू शकता. शासनाच्या विविध स्कीम्स आहेत. पण ह्यामध्ये काय आहे, फॅसिलिटी इंटिग्रेटेड करणं
आणि ती वर्षभर रन होणं ह्याच्यावरती त्याचा व्यावसायिकता अवलंबून आहे. अशा पद्धतीनं आहे काम. त्याला साधारणप्रमाणे किती खर्च येतो? हां, आता हे कोल्ड स्टोरेजचं भाड्याचं असं आहे, शेतकऱ्याला ज्यावेळेस माल तयार होतो त्याच्यानंतर त्याचा माल अनलोडिंग करणे आणि स्टोअरला लोड करणे हे एक लोडिंग अनलोडिंगचं एक कन्सेप्ट आहे. त्याचे वेगळे चार्जेस लागतात आणि माल ठेवल्यानंतर शेतकऱ्याच्या मालाला इन्शुरन्स एक करावा लागतो. म्हणजे कुठलेही अपघातकालीन काय ॲक्सिडेंटल काय विषय घडू नये, माल सेफ राहावा यासाठी इन्शुरन्स असतो. तो 2 मुद्दे झाले. ते मार्केट कमिटी जे आपले काय रेट ठरवतात, सांगली असेल पंढरपूर असेल त्याप्रमाणे आपण स्टँडर्ड रेट घेतो. आमच्याकडे आता ह्या वर्षी जे चालू आहे ते बेदाणा ठेवण्यासाठी प्रति महिना 700 रुपये प्रति मेट्रिक टन प्रति महिना यासाठी रेट चालू आहे. हे साधारण 70 पैसे प्रति किलोला प्रति महिन्याला रेट आहे. अशा पद्धतीने ठेवायची व्यवस्था आहे. तर आपण पलीकडे जी प्रोसेसिंग बघितली त्यानंतर जे मेन प्रोडक्ट आलेलं आहे तुमचं हे महाफ्रूटचं, ह्याच्याबद्दल काय सांगचाल? म्हणजे हे नेमकं व्हरायटी जे आहे ह्या व्हरायटीबद्दल काय सांगचाल? हां, आता आपण जो द्राक्षाचा प्रवास जो सगळा बेदाणा निर्मितीचा पाहिला की द्राक्ष हार्वेस्टिंगपासून बेदाणा साठीचं डिपिंग असेल, त्याचं रॅकवरती वाळवणं असेल, तिथून शेतकऱ्याचा माल प्रोसेस करण्यासाठी आपल्या प्लांटला येतो. आता आपण आहोत चंद्रकांती फार्मच्या ह्या प्रोसेसिंग फॅसिलिटीवरती. तिथं एक इंटिग्रेटेड सगळी फॅसिलिटी आहे. शेतकऱ्याचं पूर्ण माल आल्यानंतर वॉशिंग केला जातो. वॉशिंग केल्यानंतर एक दिवस त्याला सन ड्राईंग केला जातो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचे कलर सॉर्टिंग करून आपल्या इथं कोल्ड स्टोरेजची फॅसिलिटी आपण देतो शेतकऱ्यांना. तो सगळा माल आपल्या कोल्ड स्टोरेजमध्ये जोपर्यंत मार्केटला विक्री करायचा आहे तोपर्यंत ठेवला जातो, स्टोरेज केला जातो. तो सगळा बल्क पॅकेजिंगमध्ये असतो, साधारण 10 किलो 15 किलो याच्यामध्ये असतो. तो वेगवेगळ्या उद्योग कंपन्यांना पुढं पाठवला जातो त्या पद्धतीनं. आणि दुसरा जे आमचा त्याच्यामध्ये डायरेक्ट कस्टमरसाठीचा जो प्रोडक्ट आहे ते आमचे हे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. एकूण याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही प्रोडक्ट याच्यामध्ये कस्टमरला देतो. त्याच्यामध्ये गोल्डन सीडलेस नावाचा जो आपला हा प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये थॉम्सन सीडलेसपासून बनवलेला गोल्डन किशमिश आपण याच्यामध्ये देतो. दुसरा आपला प्रोडक्ट आहे तो ब्लॅक सीडेड किशमिश, बिया असणारी, ज्याला आयुर्वेदिक इम्पॉर्टन्स चांगला आहे अशा पद्धतीचं ब्लॅक व्हरायटीचा हा बेदाणा आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा आहे जो सोनाका व्हरायटीपासून बनवलेला लॉंग किशमिश ज्याला आपण म्हणतो, लांब आकाराचा बेदाणा असतो तो. एक असे 3 प्रकारचे आपले हे प्रोडक्ट आहेत. आता मार्केटिंग कशी करतो म्हणजे नेमकी? याचे मार्केटिंग 2 ते 3 पद्धतीनं होतं. पहिला आपला ह्याच्यामध्ये ई-कॉमर्स पोर्टलच्या माध्यमातून याचं मार्केटिंग होतं. आमची ब्रँडचा महाफ्रूट.com नावाची वेबसाईट आहे, ई-कॉमर्स वेबसाईट. त्याच्यावरती डायरेक्ट कस्टमर लॉग इन करून ऑनलाईन परचेस करू शकतात. त्यांना होम डिलिव्हरी प्रोडक्टची दिली जाते. हा एक पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे आमचे जे प्रोडक्ट्स आहेत देशभरातील विविध मॉलमध्ये उपलब्ध आहेत. मेजर सांगायचं झालं तर डीमार्टमध्ये आपले सगळे प्रोडक्ट उपलब्ध आहेत. देशभरातील डीमार्टमध्ये उपलब्ध आहेत. स्पेन्सर्स मॉलमध्ये देशभरातील उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर तुमच्या रिलायन्स स्मार्टमध्ये उपलब्ध आहेत प्रोडक्ट. या सगळ्या मॉलमध्ये आपले प्रोडक्ट महाफ्रूट या ब्रँडनं कस्टमर खरेदी करू शकतात. आणि तिसरा मुद्दा आहे जे लोक बेदाणा घेऊन त्याचे प्रोडक्ट पुढे विक्री त्यांना करायची आहे अशा लोकांसाठी आम्ही होलसेलमध्ये पण आमचे प्रोडक्ट सप्लाय करतो. जसे काही मोठमोठे उद्योजक असतील त्यांना ड्रायफ्रूटच्या पुढे सेलिंग करायचं, त्यांना आम्ही बल्क पॅकेजिंगमध्ये सुद्धा तिसऱ्या पद्धतीनं पॅकेजिंग. आता सध्या किती ग्रॅमची पॅकेजिंग आहे? आमचं ही पॅकेजिंग आहे ते साधारण 200 ग्रॅममध्ये आणि 1 किलोमध्ये पॅकेजिंग आहे कस्टमर पॅकिंगमध्ये. आणि पूर्ण ऑल इंडियामध्ये तुमचं हे केलं सेलिंग केलं जातं का? हां, पूर्ण देशभरामधील मोठ्या मॉलमध्ये सगळीकडे उपलब्ध होतं. आणि कस्टमर देशभरातून कुठूनही ऑनलाईन ऑर्डर जर दिली तर ऑल इंडिया आपण डिलिव्हरीची सिस्टीम त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. ठीक आहे. तर म्हणजे सीड्समध्ये फायदे काय आहेत? बरोबर. आता ह्याच्यामध्ये आमच्या महाफ्रूटचं बेदाण्याच्या संदर्भामध्ये किंवा प्रोडक्टच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं तर आमची बेसिक आमच्या चंद्रकांती फार्म्समध्ये आमची प्रॅक्टिस अशी आहे, आम्ही स्वतःही आमच्या फार्मवर करतो. आमच्या बरोबरीनं असणारे शेतकरी जे आहेत त्यांनासुद्धा या पद्धतीने उत्पादन करण्याचे आम्ही मार्गदर्शन करत असतो की ग्राहकांना जाणारा जो माल आहे तो केमिकल रेसिड्यू फ्री केला पाहिजे. आपण इथं बघू शकता आमच्या प्रोडक्टवरती आम्ही मेंटेन केलेलं आहे की केमिकल रेसिड्यू फ्री, डायरेक्ट फ्रॉम फार्म, शेतकऱ्यापासूनचा डायरेक्ट उत्पादन आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकता केमिकल रेसिड्यू फ्री आहे, कोलेस्ट्रॉल फ्री आहे. आणि हे जे प्रोडक्शन आहे ते गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीसाठी युरोपियन युनियनचं जे नॉर्म्स आहेत किंवा अपेडाचे जे नॉर्म्स आहेत, पुन्हा FSIचे जे लायसन्सेस सगळे आम्हाला जे आहेत त्या सगळं मेंटेन करून आम्ही हे प्रोडक्शन करतो. त्याच्यामध्ये त्यामुळे आमचा सगळ्यात मोठा USP प्रोडक्टचं काय आहे की केमिकल रेसिड्यू फ्री. त्याच्यामध्ये रासायनिक अंश कुठलेही याच्यामध्ये राहत नाहीत. खाण्यासाठी एकदम चांगल्या क्वालिटीचा असा बेदाणा आहे. अति जास्त सल्फर नाही त्याला, अशा पद्धतीचा बेदाणा आहे. पूर्ण ॲनालिसिस करून आम्ही सगळं हे एंड प्रोडक्ट कस्टमरपर्यंत पोहोचवतो. आणि क्वालिटी एक नंबर आहे. क्वालिटी एकदम चांगल्या क्वालिटीची क्वालिटी आहे आणि ॲनालिसिस करून लॅब टेस्ट रिपोर्ट सहित आम्ही कस्टमरला देतो. त्यामुळे कस्टमरला आम्ही असं काही तोंडी सांगत नाही, आमच्याकडे त्याचे रिपोर्ट्स आहेत ॲनालिसिसचे. त्याच्या धर्तीवरती आम्ही क्लेम करतो की आमचे प्रोडक्ट केमिकल रेसिड्यू फ्री आहेत वगैरे. आणि दुसरा एक मुद्दा सांगायचा झाला तर ह्याच्यामध्ये ब्लॅक सीडेड किशमिश म्हणून जी आमची ही व्हरायटी आहे, या व्हरायटीचं सांगायचं झालं
तर ही आगारकर रिसर्च इन्स्टिट्यूट आपले पुण्यामध्ये आहे, त्यांनी डेव्हलप केलेली ही व्हरायटी आहे ARI 516 म्हणून. त्यापासूनच आम्ही हा भारतामध्ये पहिलाच प्रयोग केला फार्मर लेवलवरती. त्याची व्हरायटीची लागवड असेल, त्या व्हरायटीपासूनचं त्याचं सगळे ॲग्रोनॉमिक प्रॅक्टिसेस सेट करणं असेल आणि पूर्ण त्याच्यापासूनचा बेदाणा निर्मिती. आजपर्यंत आपल्याकडे अफगाणिस्तानवरून येणाराच बेदाणा ब्लॅक सीडरचा उपलब्ध होत होता, तर तो आता आपण भारतीय व्हरायटीपासून तयार केलेला बेदाणा उपलब्ध केला आहे. स्वतःचा आपला तो एक आहे. आपला हाच ती व्हरायटी आहे जी स्पेशल बियावाली आहे. आयुर्वेदामध्ये काय सांगितले, बेदाणा काळा मनुका जर खायचा असेल तर बिया असणार का, बी असणार. त्याच्यामध्ये आयुर्वेदिक इम्पॉर्टन्स खूप चांगले आहे. ते हेल्थला खूप चांगलं आहे आपल्या. असं आहे. ब्लॅक सीडरचं अजून एक सांगावंच वाटतं की अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आहेत त्याच्या बियामध्ये ब्लॅक सीडरवाल्या. त्या अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आपण जर खाल्ल्या तर तो आयुर्वेदिक इम्पॉर्टन्स आपल्याला त्याचा शरीराला चांगला फायदे चांगले होणार आहे. अशा पद्धतीचे एकंदरीत आमचे हे सगळे प्रोडक्ट आहेत. 3 प्रोडक्ट आहेत, 3 वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत रिझन्समध्ये. तर ते कस्टमर आपल्याला ऑनलाईन परचेस करू शकतात आणि आपण डायरेक्ट आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवर फोन केला तर आपण त्याला उपलब्ध करू. वेबसाईट देखील आहे, वेबसाईट सुद्धा आहे आपली. होय. आणि घरपोच सुद्धा आपली सुविधा आहे. हो, होम डिलिव्हरी सगळे प्रोडक्ट पोचवतात आपले. तर मित्रांनो, आपला जी पूर्ण फर्स्ट युनिट झालेला आहे, ती फर्स्ट पार्ट आपला हार्वेस्टिंग आणि प्लांटेशन पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आपण जी पुढची प्रोसेसिंग आहे मनुक्युअरची ते देखील झालेलं आहे. त्यानंतर शेवटचा प्रोडक्ट तयार झालेला म्हणजे आहे महाफ्रूट. तर ह्याच्याबद्दल काय सांगताल तुम्ही? महाफ्रूटचा हे गोल्डन सीडलेस किशमिश आहे. हे आहे संपूर्णपणे रेसिड्यू फ्री प्रोडक्ट आहे. तो कस्टमरला इझिली अवेलेबल होऊ शकतो आपल्या ई-कॉमर्स पोर्टलवरून www.mahafruit.com या वेबसाईटवर. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर बी एकदा सांगा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9923 661788. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली तेवढे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आता जर व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. तर धन्यवाद. थँक्यू.